सम्राटने घराची जबाबदारी, नातीगोती आणि प्रत्येकाच्या मनात दडलेले प्रश्न एकदम शांतपणे आणि ठामपणे हाताळायचा प्रयत्न केला. आत्या मात्र अजूनही त्यांच्या भावनांशी, रागाशी आणि भीतीशी झुंजत होत्या. एका बाजूला सम्राटचं शांत पण घनगंभीर व्यक्तिमत्व आणि दुसऱ्या बाजूला आत्याच्या मनातली वर्षानुवर्ष साचलेली धग. पण जेव्हा सम्राटने त्यांच्यासमोर काही गोष्टी उघड केल्या, त्याच क्षणी वातावरणात सगळं काही बदललं. प्रत्येक जण स्वतःची भावना लपवत होता. आत्या, सम्राट, तपस्या की अजून कोणी. आशा, अगं त्यांनी आधीच लग्न केलेलं आहे. तपस्या सम्राटची बायको आहे. त्यामुळे आपल्याला तिला स्वीकारावंच लागेल. आणि मुलगी खूप चांगली आहे. तिच्यामुळे आपला सम्राट सुधारतोय अगं. मग तिचं स्वागतच केलं पाहिजे ना. आबांनी आत्याला समजवायचा प्रयत्न केला, पण आत्याला हे पटतच नव्हतं. त्या रागातच उठल्या आणि तशाच तणतणत आत निघून गेल्या. सम्राटचं जेलमध्ये जाणं आणि तपस्याचं सून म्हणून त्या घरात येणं, या दोन्ही गोष्टी त्यांच्या मनाला अजिबात पटल्या नव्हत्या. आबा, मी बोलतो आत्याशी. तुम्ही नका काळजी करू. काय करणी केली आहे त्या पोरीने सम्राटवर, देवच जाणे. आधी नाटक करून घरात घुसली, सम्राटला स्वतःच्या प्रेमात पाडायचं नाटक केलं आणि आता डायरेक्ट त्याला जेलमध्ये पाठवून स्वतःच या प्रॉपर्टीची मालकीण होण्याची स्वप्न बघते. पण मी ते अजिबात होऊ देणार नाहीये, कधीच नाही. आत्या इकडून तिकडे फिरत तावातावाने बडबडत होत्या. त्यांचा नुसता संताप संताप होत होता. नाही आत्या, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. दारातून सम्राटचा आवाज आला. तसं त्यांनी त्या दिशेला पाहिलं, पण यावेळी त्यांच्या मनातले आणि चेहऱ्यावरचे भाव बदलले नाहीत. त्यांचा राग त्या स्पष्टपणे दाखवून देत होत्या. सम्राट आत आला तसं त्यांनी चेहरा दुसरीकडे फिरवला. सम्राटने हातातली फाईल बाजूच्या टेबलवर ठेवली आणि तो आत्याच्या समोर जाऊन उभा राहिला. आत्या, तुझा तिच्यावरचा राग मी समजू शकतो. पण एक सांगू, तू तिला ओळखण्यात चूक करतेस. तू समजतेस तशी ती नाहीये आत्या. मी काहीही चूक करत नाहीये. मला सांग, ती नाटक करूनच तुझ्या आयुष्यात घुसली ना? हो, तिचं माझ्या आयुष्यात येणं योगायोग नव्हता. ते सगळं ठरवून केलं गेलं होतं. पण तिचं ते नाटक पुढे चालू राहिलं कारण मी तिला ते चालवू दिलं. खूप साऱ्या गोष्टी आहेत आत्या, ज्या मी आत्ताच तुला नाही सांगू शकत. आता नाही तर मग कधी सांगणार आहेस? आणि हे बघ सम्राट, ती मुलगी तुझ्यासाठी अजिबात योग्य नाहीये. तू जरी तिला बायको मानत असलास ना, तरी मी तिला या घरची सून कधीही मानणार नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सून म्हणून मी तिला कधीच कोणताही दर्जा देणार नाही. आणि तुझा जेलमध्ये जाण्याचा निर्णय तर मला अजिबातच आवडलेला नाहीये. त्या कालच्या आलेल्या मुलीसाठी तू स्वतःचं आयुष्य पणाला लावायला निघालायस. स्वतःची नाही तर आमची तरी काळजी कर.
आत्या, मला तुमच्या सगळ्यांची काळजी आहे. म्हणूनच मी सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करूनच मगच सरेंडर होणार आहे. ही फाईल बघ. आबांनी हे घर माझ्या नावावर केलं होतं, जे मी आता तुझ्या नावावर केलंय आणि ज्याची नॉमिनी आज्ञा असणार आहे. तसं मात्र आत्या धक्का बसल्यासारखं त्याच्या तोंडाकडेच बघू लागल्या. आत्या, हे घर तुझं आणि आबांचं आहे, पण मुलगा म्हणून ते रीतसर आबांच्या नावावर झालं. पण तसं बघायला गेलं तर पुढे जाऊन हे सगळं विक्रमलाच मिळणार होतं, पण त्याने स्वतःच्या कर्माने हे सगळं घालवलंय. आबांनी खूप विश्वासाने या घराची जबाबदारी माझ्यावर टाकली होती आणि तीच जबाबदारी आता मी तुझ्यावर टाकतोय. तशी तर तू आधीपासूनच या घराची मालकीण होतीस आणि आहेस, पण आता कायद्याने सुद्धा तू या घरची मालकीण झालीस. हे घे पेपर्स. आत्या, माझं सगळीकडे लक्ष असतं. मी जरी घरात थांबत नसलो ना, तर या घरात काय चालू आहे ते सगळं मला माहीत होतं. इनफॅक्ट आज्ञाचं लग्न तुला माझ्यासोबत लावायचं होतं, हे सुद्धा मला माहिती आहे. आज्ञाचं लग्न माझ्यासोबत लावून तुला इनडायरेक्टली या घराची मालकीण व्हायचं होतं. या घराची सत्ता स्वतःच्या हातात घ्यायची होती, पण त्या वेडीने मला भाऊ बनवून टाकलं. म्हणून तू तुझ्या पसंतीची मुलगी माझ्या आयुष्यात आणण्यासाठी हर एक प्रयत्न केलेस, पण मी कधीही एकाही मुलीला घास टाकली नाही. आणि तिथे सुद्धा तुझा प्लॅन फसला. खरं तर जेव्हा मी विक्रमच्या केसचा गुंता सोडवत होतो, तेव्हा मला असं वाटलं होतं कदाचित तू सुद्धा विक्रमच्या प्लॅनमध्ये त्याला मदत केली असावी. पण देवाकृपेने माझा हा संशय खोटा ठरला. विक्रमने तुला कॉन्टॅक्ट केला होता, पण तू त्याला मदत करायला नकार दिलास, हे सुद्धा मला समजलं आणि म्हणूनच त्याला दुसरा पर्याय वापरावा लागला. आत्या, मी तुला अजिबात दोष देणार नाही, कारण मुळात हे सगळं तुमचंच आहे. निदान या घरावर तरी मी कधीच माझा मालकी हक्क दाखवूच शकत नाही, कारण ही तुमची ठेवण आहे. त्यामुळे तुझा तसा विचार करणं अगदी साहजिक आहे. पण आत्या, फक्त या घराची सत्ता मिळवण्यासाठी तुला इतकं सगळं करायची अजिबात गरज नव्हती ग. तू एकदा मला बोलली असतीस ना, तरी मी तेव्हाच हे घर तुझ्या नावावर केलं असतं. तुला चांगलंच माहिती आहे ना की या घराचे सगळे निर्णय आधीपासूनच मी तुझ्यावर सोपवलेत. मी त्या बाबतीत कधीही कोणतीही लुडबुड करत नाही आणि इथून पुढे सुद्धा करणार नाही. मी तुला आईच्या ठिकाणी मानतो आत्या, त्यामुळे या घरावर पहिला हक्क तुझाच आहे. आणि आता कायद्याने सुद्धा तू या घरची मालकीण आहेस. त्यामुळे मनातले हे हेवे दावे सोड आणि मोकळ्या मनाने तपस्याला या घरची सून म्हणून स्वीकार. तुझ्या अजूनही काही इच्छा असतील तर त्या सुद्धा मी पूर्ण करेन. आणि हो, आज्ञाच्या भविष्याची चिंता करू नकोस. एक भाऊ म्हणून मी कधीच माझी जबाबदारी झटकणार नाही. तिला ते सगळं मिळेल जे ती डिझर्व करते. आणि हो, अजून एक गोष्ट, तुला असं वाटतं ना की तपस्या माझ्या प्रॉपर्टीसाठी माझ्यासोबत आहे, तर एक गोष्ट तुला सांगतो, हे घर तुझ्या नावावर करायची कल्पना तिनेच मला दिली. तिला या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये ग आत्या. तिला फक्त मी पाहिजे, माझं प्रेम पाहिजे, आणि त्यातच ती खुश आहे. विचार कर ना, कोणती बायको आपल्या नवऱ्याला म्हणेल की तुम्ही जेलमध्ये जा?
तिला जर एवढाच पैशांचा हव्यास असता ना, तर मला तिने हे काम कधी सोडायला लावलंच नसतं. कारण सगळ्यात जास्त पैसा तर मला याच कामातून मिळतोय ना. मग तिने हे काम मला का सोडायला सांगितलं असतं? मुळात तिला एक साधं सिंपल आयुष्य हवंय, कुटुंबाचं प्रेम हवंय, आणि मी तिला ते सगळं देणार. फक्त तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे की मोकळ्या मनाने तिला सून म्हणून स्वीकार. या घरात सत्ता कायम तुझीच राहील, पण निदान एक माणूस म्हणून तरी तिच्याशी नीट वाग. मी गेल्यानंतर तुम्ही तिघही सोडून तिच्याकडे कोणीही नसणार, आणि त्यावेळी तिला तुमच्या तिघांची खूप गरज असेल. हवं तर मी हात जोडतो तुझ्या पुढे. प्लीज मनातले सगळे हेवे दावे विसर, आणि जितक्या सहजपणे तू मला मुलगा म्हणून स्वीकारलंस ना आत्या, तितक्याच मोकळ्या मनाने तिला सुद्धा सून म्हणून स्वीकार. तसं मात्र त्यांना राहावलंच गेलं नाही. डोळ्यातल्या अश्रूंनी जी गर्दी केली होती, ती सगळी गर्दी वाहणाऱ्या पाण्याच्या रूपात त्या फाईलवर पडू लागली. डोळ्यातल्या अश्रूंना त्या रोखूच शकल्या नाहीत. आत्या, प्लीज रडू नकोस. मला माफ कर सम्राट, मी चुकले. पण हे सगळं करण्यामागे सुद्धा एका आईची काळजीच होती रे. मला आज्ञाच्या भविष्याची चिंता होती. वाटलं होतं तुझ्याशी लग्न लावून दिल्यावर ती या घरात राणीसारखी राहील, पण तिने तुला भाऊ मानलं. त्यानंतर विचार केला की माझ्या पसंतीची मुलगी आली तर ती मला घाबरून राहील, ज्यामुळे घराची सत्ता कायम माझ्या हाती राहील आणि मी आज्ञाचं भविष्य सिक्युअर करू शकेन. पण तू मध्येच तपस्याला बायको म्हणून घेऊन आलास. त्यात ती मुलगी कशी आहे हे तर सगळ्यांनाच माहितीये. बोलून फटकळ आहे. भविष्यात ती माझ्या पोरीला या घरात येऊ तरी देईल का, या काळजीने जीव तुटायचा माझा. म्हणून माझा तिच्यावर विशेष राग आहे. पण खरं सांगते, तुझ्याविषयी मनात कोणताही राग किंवा द्वेष नव्हता रे, आणि कधी नसणारही. जसं दादाने तुला मुलगा म्हणून स्वीकारलं ना, तसंच मी सुद्धा तुला माझा मुलगा मानते. तुझ्याविषयी मी कधीच कोणताच वाईट विचार केला नाही. विक्रमने मला 1-2 वेळा भेटण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या मदतीने त्याला या घरात पुन्हा शिरायचं होतं, पण तो किती आतल्या गाठीचा आहे हे मी चांगलं ओळखून होते. त्यामुळे मी त्याला कधीच कोणतीच मदत केली नाही. आय नो आत्या, मला माहितीये की माझ्याविषयी तुझ्या मनात कसलाही राग नाहीये, आणि तुझ्या आज्ञाला घेऊन जी काळजी आहे ती पण मी समजू शकतो. पण खरं सांगतो, तू जसं समजतेस ना तशी तपस्या अजिबात नाहीये. हा, ती बोलायला फटकळ आहे, पण मनाने सुद्धा तेवढीच प्रेमळ आहे. तू तिच्याशी रागात बोलायचीस, फटकून बोलायचीस, म्हणून ती तशी रिॲक्ट करायची. पण जर तू तिच्याशी प्रेमाने वागलीस ना, तर ती सुद्धा तुझ्याशी तसंच वागेल. आणि आज्ञाचा आणि तिचा बॉन्ड किती चांगला आहे हे तुलाही माहिती. त्यामुळे तू आज्ञाच्या भविष्याची चिंता करू नकोस. हा भाऊ नेहमी तिच्या पाठीमागे उभा असेल. तिला मी कधीच कशाचीच कमी पडू देणार नाही आत्या. आता झालं ना सगळं क्लिअर, की अजून काही बाकी आहे? तसा आत्याने नाही मध्ये मान डोलावली. मग आता तरी तपस्याला सून म्हणून स्वीकारशील ना? पण तिला सांगून ठेव,
माझ्यासमोर जास्त आवाज करायचा नाही म्हणून. बरं बाबा, सांगून ठेवतो की तुझ्या समोर तोंडावर चिकटपट्टी लावून राहायचं. मग तर खुश. ए बाळा, नको ना जाऊस पोलिसांना शरण. सगळं तर नीट झालंय ना आता. मग आता तुला कशाला जेलमध्ये जायचंय? जायचंय आत्या. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असल्या तरी माझ्या मनातल्या गोष्टी अजूनही तशाच आहेत, ज्या मला क्लिअर करायच्यात. एनिवेज, ते सोड. उद्या माझ्यासाठी एक काम करशील? कसलं काम? तू आणि आज्ञा उद्या तपस्याच्या घरी जा. रीतसर तिला लग्नाची मागणी घाला. आबांची इच्छा मला पूर्ण करायची आहे आत्या. तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने तिला पुन्हा एकदा पत्नी म्हणून स्वीकारायचंय आणि सून म्हणून मानाने तिला या घरात घेऊन यायचंय. ठीक आहे, तुझी हीच इच्छा असेल तर मी जाईन तिला मागणी घालायला. थँक्यू सो मच आत्या. तू ना थोडीशी रागीट पण मनाने निर्मळ आहेस आणि स्वभावाने खूप गोड आहेस. आणि तू एक नंबरचा डांबीस आहेस. समोरच्याकडून कसं स्वतःचं काम करून घ्यायचं ना, हे तुला चांगलंच माहितीये. मग साम दाम दंड भेद वापरून का होईना, तू नेहमी तुझंच खरं करतोस. चल, आता उद्या सुनेला मागणी घालायला जायचंय म्हटल्यावर तिच्यासाठी खरेदी पण करावीच लागेल ना. उद्या सकाळी उठून सगळं आणायला जाते. बर, झोप आता. गुड नाईट. सम्राट, ही फाईल घे. हे सगळं करायची काहीच गरज नाही. आबांनी खूप विश्वासाने या घराची जबाबदारी तुझ्यावर दिली. हे घर तुझ्याच नावावर असू दे. नाही आत्या, एक आई म्हणून तू तुझ्या जागेवर बरोबर आहेस. आणि एकदा बहिणीला दिलेलं परत कधीही घ्यायचं नसतं. हे घर मी आज्ञाला मोकळ्या मनाने दिलंय, जे मी आता परत घेऊ शकत नाही. इतकं बोलून सम्राट निघूनही गेला. आत्या मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे काही वेळ बघतच राहिल्या. ज्या गोष्टीसाठी त्यांनी इतका आटापिटा केला होता, ती गोष्ट किती सहजपणे तो त्यांना देऊन मोकळा झाला होता.